विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या संस्थेला आपण बार्टी या नावाने ओळखतो, तर बार्टीने एक अशी योजना आणली आहे जे विद्यार्थी UPSC इंजिनिअरिंग मेन एक्झामसाठी क्वालिफाय झाले आहे किंवा एलिजिबल झाले आहे, तर अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना आणलेली आहे. आणि बार्टी अशा विद्यार्थ्यांना 50,000 रुपये एक रकमी जी अमाऊंट आहे ती ट्रान्सफर करणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या पैशाचा वापर तुमच्या या शैक्षणिक कार्यासाठी करू शकणार आहात. मित्रांनो योजना खूप चांगली आहे. मग ही योजना रन करत असताना कोण कोण विद्यार्थी एलिजिबल आहेत या स्कीमसाठी, या योजनेसाठी, डॉक्युमेंट तुम्हाला काय लागणार आहे, कसा अर्ज करायचा आहे, किती तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे, कुठे अर्ज पाठवायचा आहे, काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, या सर्व विषयावर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील उमेदवारांना भारतीय सेवा मुख्य परीक्षा 2024 म्हणजे UPSC इंजिनिअरिंग मेन एक्झामसाठी 2024 साठी जे क्वालिफाय ठरले आहे, तर अशा विद्यार्थ्यांना एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे बार्टीकडून. आता या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे, तर जे विद्यार्थी पात्र असतील तर अशा विद्यार्थ्यांना 50,000 रुपये एक रकमी अमाऊंट मिळणार आहे. त्याच्यानंतर पात्रता काय आहे, कोण एलिजिबल आहे या गोष्टीसाठी तेही आपण बघूया. तर बघा, सगळ्यात आधी पात्रता आहे की उमेदवार किंवा कॅन्डिडेट हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यानंतर उमेदवार किंवा कॅन्डिडेट हा UPSC इंजिनिअरिंग मेन एक्झाम 2024 साठी तो एलिजिबल असला पाहिजे किंवा तो मेन परीक्षेसाठी एलिजिबल असला पाहिजे. प्रिलियम एक्झाम त्यांनी क्वालिफाय केलेली असली पाहिजे. तर असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे. आता अर्ज कसा करायचा आहे, तर बघा बार्टीच्या ऑथोराइज वेबसाईटलाच त्यांनी लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा आहे. फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन त्यांनी विचारली आहे ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित लिहायची आहे, ती भरायची आहे. त्यानंतर जे जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेलं आहे, मग डॉक्युमेंटमध्ये जात प्रमाणपत्र आहे म्हणजे आपलं कास्ट सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला अटॅच करायचं आहे, पासबुक अटॅच करायचं आहे. त्यानंतर UPSC प्रिलियमचं ॲडमिट कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे अटॅच करायचं आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला स्वसाक्षांकित सेल्फ अटेस्टेड करायचे आहेत. आणि हे सगळे डॉक्युमेंट अटेस्टेड केल्यानंतर तुम्हाला एक हे सर्व स्कॅन करून तुम्हाला एका ईमेलवर त्यांना पाठवायचे आहे. त्यांचा ईमेल ID सुद्धा त्यांनी दिला आहे की bartyupsc18@gmail.com ह्या ईमेल ID वर तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून पाठवायचे आहेत. अर्जाची शेवटची तारीख काय आहे तीही आपण बघूयात. तर बघा 15 जून 2024 पर्यंत तुम्हाला हे ॲप्लिकेशन जे आहे हे स्कॅन करून त्यांच्या बार्टीच्या ईमेलवर पाठवायचं आहे. त्या पद्धतीने सगळं स्क्रुटिनी करून ते तुम्हाला इंटिमेट करतील आणि जी अमाऊंट आहे ती तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केली जाणार आहे. मित्रांनो योजना खूप चांगली आहे. या योजनेचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. वेगवेगळे जे विद्यार्थी आहेत खेड्यापाड्यामध्ये, तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्या योजनेचं स्वरूप जे आहे हे गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने या योजनेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.